नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि कसे आहात सगळे? मी रिंकू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर काल जन्माष्टमी झाली. कालचा कार्यक्रम एकदम खूप छान झालं. थोडं फॅमिली झालेला तर बरं वाटलं सगळ्यांबरोबर. कारण कुठलं त्योहार असेल किंवा सण असेल, उत्सव असेल तर सगळ्यांबरोबर करण्यातच मजा असते. मी अजून उचलले नाही. देवाची पूजा झाली, रात्री खूप लेट झालं. सकाळी दर्श पण उठायला नाटक करत होता, म्हणत होता की मी जात नाही. मला आज त्याची टेस्ट होती म्हटला तो जनरल नॉलेजची. म्हटलं जा कसं तरी आजचा दिवस दुपारी येऊन झोप भर करू. मग आज त्याला थोडी लेटच पाठवली शाळेत. टीचर कदाचित ओरडली पण असेल, नाहीतर कधी लेट नाही जातो. सकाळी आपला राष्ट्रगान होतो, प्रार्थना होते, त्यावेळेस दर्श गेलेलाच असतो. जो संध्याकाळी रात्रीचा कार्यक्रम एकदम छान झाला. आपल्या भारताच्या टायमावरती सगळ्या गोष्टी केल्या अगदी व्यवस्थित. सो सगळं काही झालं. आणि एक दुसरा बालगोपाल हेतवीने आणला मस्तपैकी सजवून. त्याचबरोबर आज गोपाळ घालाय तर त्याच्या पण सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमच्या गावाला अगदी गोविंद खेळला जाईल पारंपरिक पद्धतीने जो असतो तो. इकडं आता काही ह्या दिवसाची काही मजा आहे. मुलांना पण इंडियन स्कूलला कालच सुट्टी होती, आज नाही आहे. तर भारतातच सगळ्यांना, महाराष्ट्रात तर सगळ्यांना सुट्टी 2 दिवस आहेच म्हणा. आणि गणपतीची पण सुट्टी सगळ्यांना आहेच. सो झालं. मी आता उपवासाचं सगळं जेवण बनवायचं, कारण उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर आज दर्शला देखील बॅलाला न्यायचं किंवा स्कूलला डान्स प्रॅक्टिससाठी न्यायचं आहे, माहिती नाही आहे. सो झालं. प्रसाद रात्रीच देऊन टाकले. आता अर्ध्यानं द्यायचे माझ्या मैत्रिणीला वगैरे. सो तेच मी आता उचलते मी बाप्पाला. कालचा दिवस कसा गेला माहिती नाही पडला. एवढ्या 2-3 दिवसाची तयारी, मी कालचा दिवस असा आला आणि कसा निघून गेला. सो हा हेतवीने आणला काल बालगोपालजीना मस्तपैकी सजवून. तिने गुजरातवरून आणला. मस्त तिने तिच्या हाताने सजवले एकदम छान पैकी. कालचं डेकोरेशन जसं आहे तसंच आहे. आता उचलते मी. मंडळी सकाळी मग रात्री जे बांधकाम केलं होतं पूजेसाठी सगळं चौरंग बसवला होता. सो सगळं उचलायचं टाईम आलेलं. आणि हेतवीने आणलेलं बालगोपालजीना, त्याने इंडियावरनं आणलेलं. अगदी इतकं छान वाटत होतं ना की विचारूच नका. त्याने तिच्या हातानेच सजवलेलं पूर्ण. म्हणजे मयूरपंख पण आहे जे पाठीमागे ते तिने स्वतःने लावलेलं. त्याच्याबरोबर त्यांना स्टोन किंवा आपले डायमंडची लेस असते ती सगळी तिने सेट केलेली. फेट्यापासून सगळं होतं. फक्त वरती जी पिंक कलरची जी चुंदरी आहे ती मी ठेवलेली. माझ्याकडे एकदम छोटे बालगोपाल जे आहेत तर एकदम मी जो जुन्या पद्धतीने असं सगळा मी वस्त्र त्याला आपल्या कापसापासून बनवला होता. आता जेव्हा कधी भारतात येईन त्यावेळेस मी नक्की अगदी बालगोपालजींना कपडे आणि त्यांचा झुला मी घेऊन येणार आहे. सो ठीक आहे. डेकोरेशनला मी कागदी फुले यूज केली होती. म्हणजे टिश्यू पेपरची ही जी फुलं असतात ही नेहमी शाळेमध्ये बाई ज्याचा वाढदिवस असतो त्याला द्यायच्या. तर बालगोपालजींना उचलली. काल एकदम छानपैकी बसले होते बालगोपालजी. हे बघा खूप छान आहे ना, मयूरपंखामध्ये इतके सुंदर दिसते की विचारूच नका. मन नव्हतं होत त्यांना उचलायचं अगदी. ती रात्रीच ती घेऊन आलेली आणि ती मला म्हटलं की बाबी राहू दे 2 दिवस नंतर घेऊन जाते. मी म्हटलं ठीक आहे. आणि आमच्या घरातले छोटे बालगोपालजी. आणि सगळं बांधकाम करताना सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं. आता उचलायला ते डेकोरेशन लय भारी वाटत होतं. म्हणजे आपण एवढी धावपळ तयारी केलेली असतं आणि तो दिवस आला आणि असं चटकन निघून गेला, पटकन चटकी वाजवल्यासारखा. दर्श शाळेत गेला होता तो तर मला म्हणत होता की नको ठेव म्हणून. आल्यावरती तर त्याने मला विचारलंच की तू का उचललास देवाला. मी म्हटलं आता उचलायचा टाईम झाला होता बच्चा त्याचा, आता पुढल्या वर्षी परत येतील तेव्हा आपण परत हे करू. तो म्हटला ओके ठीक आहे. सो सगळा मी कळश नाही ठेवत, मी बाजूला नारळ ठेवते. सो ही स्टीलची प्लेट आहे. मी आत्ता कधी जाईन भारतात त्यावेळेस अगदी ॲल्युमिनियमची भांडी घेऊनच येणार आहे. खाली जसं आपण लक्ष्मीला मांडतो तांदूळ ठेवतो, वरती कळश, आंब्याची पानं अगदी शोधून मिळाली होती. लावून आणलेली, किती जणांना सांगितलेली तर भेटली मला. एकदम चांगली फ्रेश पानं होती, ताजी ठवठवीत. सो झालं, उचलली मी.
सो आता सगळं काढून झालंय. फक्त आता हे आर्टिफिशियल माळाच राहिले आहेत. बाकी सर्व क्लीन म्हणजे सर्व इथनं उचललं. पूजेचं जेवढं साहित्य होतं खालून क्लीन पण केली लादी. सो बस आता हे पण काढून ठेवून द्यायचं आहे. तर मंडळी झालं सगळं उचलून. सगळं पूजेचं जेवढं होतं सगळं मान जेवढा हे केलेला तेवढा सगळा उचलला. फक्त आता आर्टिफिशियल माळा राहिले. लाडू गोपालजी बघा कशा मस्तपैकी बसलेत ना. हे तुम्ही आणलेले त्यांना पणच सोडायचे आहे मला. आज नाही सोडली तर उद्या सोडावीच लागणार आहे त्यांना पण. सगळं करीपर्यंत मला 9:30 झाले. आता उपवास आहे त्याच्यामुळे जेवण पण बनवायचं आहे. भात टाकलंय, डाळ बनवते किंवा एकच आमटी बनवते. खीर पण आहे कालची, मग ती नाहीतर मग अशीच वाया जाईल. भरपूर बनवलेली, सगळ्या डब्यामध्ये पॅक पण करून दिली. सचिन जास्त गोड खात नाही, दश पण नाही खात, मग अशीच राहून जाईल. सो जास्त नाही बनवत. आज जास्त गावाला असल्यावर ते मजा असते. आता सगळीकडे गोंद्याची तयारी झाली असेल सगळ्यांच्या अंड्याने. आमच्या घरी पण दहीहंडी भरली जाते. सो घरी पण आमच्या आता कॉल करायचा आहे. तर दाखवते आज जर आमच्या गावावरून व्हिडिओ आले, आमच्या बाईने पाठवल्या तर नक्की दाखवते व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. सगळी पूजेची भांडी सगळे घासून झाले, सगळे क्लीन केलेत. माझा आवाज थोडा बसल्यासारखा वाटत असेल तुम्हाला. सो ही सगळी इथं पूजेची इथं भांडी ठेवलीत मी, सगळे घासून ठेवले. तिकडे पानं पण जेवणाची तयारी केली. इतकंही सगळी केळीची पानं आहेत, धुवून स्वच्छ करून ठेवली सगळी. आता भात पण टाकले गॅसवरती. ही फळं आहेत सगळी प्रसादीची, तर ती नंतर मग खापा करून सगळ्यांना देईन. सो एवढं सगळं झालं. अजून कपडे पण धुवायचे, बराच काम आहे घरातलं बाकी.